गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आता आम्ही आलो तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला। तर आधी ओटे वगैरे घेतोय आम्ही आणि नंतर मग मंदिरात दर्शनाला जाणार आहोत। घेतल्या का ओट्या? आया पाऊस आला। 50 वाजले चपली काढा इथंच गाडीत घेतलं ना मी इथेच काढा आलेलो आहोत मंदिरात तुळजाभवानीच्या आणि आता आम्ही दर्शन घ्यायला चाललो आतमध्ये। चला तुम्ही पण दर्शन घ्या। जय 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 शास्त्रपती मदच्या सर्वांनी 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 तारक संजीवनी जय जय निमो निमोनी पाहता काय से नाही जायचे संगे पण गुना काय साई बात आपण नाही तर दर्शन घेऊन तर आलोच। मस्त दर्शन झालंय। आरती वगैरे झाली। डायरेक्ट मस्त दर्शन घेतलं आम्ही आणि आता बाहेर आलो। आता बघू पुढे कुठे जायचं आहे ते। आता पहिले जे काय खायचं आहे ते बघून तो आणि त्याच्यानंतर वरती चढलं तर खूप कमाल झालं आहे का। तर आत्ता आम्ही आलो गाणगापूरला त्रिवेणी संगमावर। तर चला आता इथे पाण्यात जाणार आहे। आता आलो तर आम्ही गाणगापूरला आणि इथे नदीवर आलो की त्रिवेणी संगम आहे। तर आता इथे आम्ही त्रिवेणी सोडले आणि पाया पडलो आणि आता कुठे जाणार आहोत? मी दिगंबरांचं दर्शन घेणार, दिगंबरांचं दर्शन घेणार आणि मग गाणगापूरला जाऊ दत्त दिगंबर दर्शन घेणार। दिगंबरा श्रीपाद तर इथे ना गाणगापूरला जाताना कर्नाटक बाउंड्रीच्या पुढे बस काही गेली नाही
त्याच्यामुळे 2 गाड्या करून आम्ही मग गाणगापूरला गेलो आणि मग तिथे दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. त्रिवेणी संगमावर पण दर्शन घेतलं आणि नंतर स्टेसाठी आम्ही अक्कलकोटला गेलेलो आहोत. आणि अक्कलकोटला मग स्वामींच्या अन्न छत्रालयामध्ये जेवण केलं मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग तिथे स्टे केला. आणि मग आता दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जाऊन दर्शन घेणार होतो स्वामींचं. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.